कोण आहे की त्याला एवढ्या मोठ्या बलाढ्य दशानंद लंकेश रावणाला मारला, रावणाचा वध केला. म्हणून म्हणलो तरी एक बघण्याकरता निघाले. मला हा राम कोण आहे बघा, म्हणून म्हणलो तरी तिकडे रणंगामध्ये आलेले रामाचे प्रभू रामचंद्र असे पाठीमध्ये बसलेले आहेत. आणि म्हणलो तरी माता अशी मागून आल्यानंतर तिची फक्त सावली प्रभू रामांच्या वरती पडली. आणि सावली पडलेली प्रभू रामांनी सावली कुणीतरी स्त्रीची आहे, कुणीतरी स्त्रीची सावली आपल्या अंगावर पडले. का तिथे रामचंद्र उभे राहिले, उभे राहून तिला पहिला नमस्कार केला. माते आपण कोण आहात आणि आपल्या येण्याचं प्रयोजन काय? त्यावेळेला तिने सांगितलं मी दशानंद लंकेश रावणाची पत्नी आहे. मी या ठिकाणी हट आले होते, तुम्ही पाहायला आले होते की अयोध्येवर आलेला राम असा कोण आहे ज्याने एवढ्या मोठ्या बलाढ्य रावणाला मारलं. पण मला माहिती नव्हती की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. वरकडे धारण केलेल्या सीताबाईला उचलून नेण्याचा अनुभव त्याला टाळता आला नाही. तो रावण कुठे आणि परत तिची फक्त सावली अंगावरती पडली तर काय करून रावण हात करून नमस्कार करणारा राम कुठे? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. म्हणजे काय आम्हाला अहंकार या ठिकाणी काय आला म्हणजे तोडता आला पाहिजे. अहंकार घ्या, ज्या दिवशी आपला अहंकार राहिला त्या दिवशी समजायचं आपलं जीवन सुंदर राहिलं. म्हणजे जोपर्यंत हा मी जात नाही, अहंकार म्हणजे मी, आणि जोपर्यंत हा मी जात नाही ना तोपर्यंत आपल्यामध्ये आपला जगण्याला अर्थ येत नाही. हा मी काय करतो, मी आहे, मी कोणते नाही, ही भावना काय करते तर काय असतं, एक राजा असतो, एका राजाकडे एक नुकताच त्या ठिकाणी शेवट कामाला राहिला, त्याला काय 5,000 रुपये पगार असेल. तर 5,000 पगारमध्ये त्याचं काय या ठिकाणी या पगारमध्ये भागत नाही. तो म्हणतो की या 5,000 पगारमध्ये या ठिकाणी आपलं काय भागत नाही. आणि पुन्हा काय 7वा वेतन आलं, 8वा वेतन आलं, आपल्या या ठिकाणी काय रिटायरमेंट नंतर नवीन तुम्ही आपली काही टेन्शन नाही. तो आयुष्यभर इथं काम करण्यापेक्षा मी एकच दिवस असं काम करेन की आयुष्यभर पुन्हा काम करायची गरज आली नाही पाहिजे. तो काय काम करायचं मग आमचं काय काम करायचं, तो हा राजाची तिजोरी शोधून ठेवतो. त्यामुळे तो राजाची एकच दिवसात तिजोरीवरतीच काम करायचं, दुसरं काही करायचं नाही. या एकच दिवसात तिजोरीवरती काम करायचं, बाकी काय करायचं हा सगळा आराखडा प्लॅन बनवून ठेवतो. मग आता चोरीचा दिवस करतो. आता आदल्या दिवशी ज्या दिवशी चोरी करायची आदल्या दिवशी चोरीचा दिवस करायचा आहे. आदल्या दिवशी रात्री 12 वाजता सगळं उठतो आणि आदल्या दिवशी चोरीचा आज रात्री चोरी करायची. तर आदल्या दिवशी त्या महाराजा तटबंदीला आदल्या दिवशी बाहेर काय करतो, इथं तिजोर आहे तटबंदीला जागा कुठे ढोकतो. हा कुठे ढोकतो रात्री 12 वाजले की हा जातो बरोबर एक कुंडी करत त्या तटबंदीवरती करतो. शेवटच्या कुंडीपाशी गेला त्या कुंडीला काय करतो जोर बांधतो आणि त्या जोराला धरून खाली परत पलीकडे असतो म्हणून त्या जोराला धरतो, खाली उतरतो, आग मारल्याने बरोबर त्या ठिकाणी तिजोरीकडे लागतो. तिजोरीची चावी असते तर माहिती तिजोरी चावी बरोबर ओळखतो. आणि त्या तिजोरीचं तो दुसरं काय घेत नाही, फक्त हिऱ्याची जागा असते ती उचलतो, खांद्यावर टाकतो, पुन्हा आग मारल्याने भिंतीजवळ येतो, दोराला पकडतो, वर जातो. आता शेवटच्या कुंडीजवळ गेला, आता गेला एक इथून पुढे एक कुंडी पकडत खाली उतरायचं, वरची कुंडी काढायची, खाली पुरावा नसतं काढायचं, असं म्हणून त्या ठिकाणी त्याला प्लॅन चाललेला असतो. तेवढ्याच काहीतरी आवाज होतो, हा पुढे पडतो आणि हिऱ्याची बॅग पाठीमागे पडतो. आता काय होतो परत मागायला आता शक्य नाही, आवाज होईल, आवाज आलेला आहे काहीतरी. हा काय होतो पुढे उतरताना सगळा पुरावा नष्ट करून उतरतो आणि जातो. इकडे सगळे सेवक त्या ठिकाणी जागे होतात की काहीतरी आवाज आला म्हणून पाहतात तर त्या ठिकाणी काय हिऱ्याची बॅग पडलेली आहे, पण वागणूक काय दिसत नाही या ठिकाणी. तर राजाला सांगतात की तेच हिऱ्याची बॅग घेऊन जातात आणि राजाला सांगतात की कोणीतरी चोरीचा प्रयत्न केलेला आहे, चोरीचा प्रयत्न झाला. पण तो की चोरीचा प्रयत्न झाला पण कसा झाला कळत नाही. मग राजा हुशार असतो, राजा बरोबर ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी काय करतात दौंडी पेटवतात. राजा काय होतो राज्यामध्ये दौंडी पेटवतो की चोरीचा प्रयत्न नेमका कसा झाला हे जो कोणी पटवून सांगेल ना त्याला हिऱ्याची बॅग बक्षीस. आता सांगा हे कोण चांगलं सांगू शकतं, ज्यानं केलंय तोच सांगणार. आज सगळे तुमच्या आमच्यासारखे म्हणतात, कोण सांगतात की शक्तिमान सारखा चोर डायरेक्ट आला असेल, कुणी सांगतं खालून भुयार पण आला असेल, कुणी सांगतं आतमध्ये बसला असेल किंवा आतला कोणतरी असेल. ऐकून घेतो म्हणतो थांबा मी सांगतो ना कशी करायची, कसा झाला शब्द प्रयत्न. तो म्हणतो की पण हिऱ्याची बॅग राजा म्हणतो 100% बक्षीस आहे, हिऱ्याची बॅग तर मिळणार. हा सुरू करतो. तो म्हणतो की चोरानं आदल्या दिवशी पेंटीला कुठे ठोकले असतील. राजा म्हणतो बरोबर आहे, शक्यता नाकारता येत नाही, असू शकतं. पुढे म्हणतो की एक पायरी तर कुंडीला धरून तो वर आला असेल, शेवटच्या कुंडीला दोर बांधला असेल,
खाली उतरला असेल, आडमार्गाने तिजोरीपर्यंत गेला असेल, तिजोरीची इंग्रजी बॅग उचलली असेल, त्या ठिकाणी परत भिंतीजवळ आला असेल, दोराला धरून वर गेला असेल, आणि आता पुढे 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 आता एक एक खुंटी करत खाली उतरणार म्हटला, खुंटीला धरून एक एक खाली उतरणार. तेवढ्यात म्हटला काहीतरी आवाज झाला, मी पुढे पडलो आणि बॅग मागे पडली. आढावा पण आला, कोणी राजा प्रधान सेवक आढावा पण आला, मी पुढे पडलो, आडवा आला तो फक्त मी. म्हणजे हा मी एकदा गेला पाहिजे, हा एकदा मी गेला ना मग त्या ठिकाणी आपलं लग्न सुंदर होऊन जातं. आणि हे सर्व ज्या वेळेला अहंकार घालवता हा मी गेला पाहिजे, आणि हे सर्व आपण ज्या वेळेला साधू संतांच्या मार्गातून पाहू, साधू संतांच्या नजरेतून, ज्ञानोबा तुकोबांच्या नजरेतून पाहू ना, तेव्हा आपलं जीवन सार्थक होतं. या ठिकाणी त्यांच्या पावलावरती, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती ज्या वेळेला आपण चालतो, थोडे 4 पावलं चालण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेला आपलं लग्न सुंदर होऊन जातं. मग आता त्यांचं दाखवलेला मार्ग म्हणजे काय आहे, तर त्यांनी जे आपल्याला सांगितले ग्रंथच आहेत सर्व. या कलियुगामध्ये त्यांनी दाखवलेला मार्ग म्हणजे सगळं ग्रंथ आहे. या ग्रंथांच्यावरती विश्वास ठेवून जर आपण 4 पावलं चाललो ना, तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. फक्त विश्वास पाहिजे. नाथ मला सांगतात ज्ञानेश्वरी वाचा, पण कशी भाव धरून या वाचा ज्ञानेश्वरी, कृपा करी श्रीहरी दयावरी. तुम्ही भाव धरून ज्ञानेश्वरी वाचा, श्रीहरी तुमच्यावर नक्की कृपा करणार. जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये डोळ्यामध्ये प्रेम आहे, हृदयामध्ये वात्सल्य आहे, तोपर्यंतच आपण कोण आहोत, माणसं आहोत. ज्या दिवशी डोळ्याचं प्रेम संपेल, हृदयातील वात्सल्य संपेल, त्या दिवशी सांभाळायचा आपण माणूस राहिलो नाही. ते आपण काय झालेलो आहोत, यंत्र झालेलो आहोत. म्हणून यासाठी काय करायचं, संतांच्या साहित्यावरती. आता कलियुगामध्ये दुसरं काय आहे आपल्याकडे की विश्वास ठेवण्याकरता, तो संतांचं साहित्यच आहे. ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी आहे, तुकोबारायांचा गाथा आहे, आणि ते सकल संतांची चरित्र आहेत. याच्यावरती विश्वास ठेवायचा. का विश्वास ठेवायचा? कोण ज्ञानोबराय कोण आहे, तुकोबाराय कोण आहे, काय ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, तुकोबारायांचा गाथा, त्यांचे शब्द, त्या शब्दाचं सामर्थ्य, त्या शब्दाचं महात्म्य, त्यांनी त्या लोकांनी ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी काय केलं, अक्षरशः बंड पुकारलं त्या काळामध्ये. कारण त्यावेळेला ज्ञानाला कशाची भाषेची मर्यादा होती. कारण ज्ञान हे कुठं होतं, कसल्या कोणत्या भाषेमध्ये होतं, संस्कृत भाषेमध्ये. आता आपल्यापैकी किती जणांना संस्कृत येते? नुसतं वाचायला जरी आलं तर अर्थ समजत नाही. म्हणजे त्यावेळेला तर फक्त विशिष्ट समाजालाच ती भाषा शिकायची, विशिष्ट समाजाला शिकण्याचा अधिकार होता. किंबहुना इतर लोकांना शिकण्याचा अधिकारच नव्हता. चुकून जरी कोणी वेद पाठ केला म्हटलं, वेद वाचले म्हटलं, तर त्याला ठिकाणी देहदंडाची शिक्षा ती लोक द्यायची. त्याला त्या ठिकाणी मारून टाकायचे, देहदंड द्यायचे की तुला अधिकार नाही, शूद्र जातीय लोकांना अधिकार नाही. तुकोबा ज्ञानोबारायांनी त्या सगळ्याचा त्या ठिकाणी बंड पुकारलं, आणि अवघड असलेले हे ज्ञान लुप्त होत चालले. लोकले ज्ञानाची इथं नदी कोणी लोप पावत चाललेलं हे ज्ञान तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांसाठी प्राकृत साध्या सरळ आणि प्राकृत भाषेमध्ये या ठिकाणी आपल्या समोर मांडलं. ते आपल्याला वाचायला नको का, ते आपल्याला समजायला नको का, आणि त्याच्यासाठी हे पारायण सोहळे आहे. तुकोबारायांनी काय केलं, तुकोबारायांचा गाथा म्हणजे साक्षात 5वा वेद, वेदाचा तो अर्थ धाडस करून सांगितलं की वेदांचा तो अर्थ आमाशीचा ढावा, इतरांनी व्हावा, येरांनी व्हावा, भार माते. तुकोबारा सांगतात की तुम्ही नुसते वेद डोक्यावर घेऊन व्हा, तुम्ही वेद वाहणारे बैल आहे. कशाप्रमाणे एका बैलगाडीमध्ये साखरेची पोती वाहतो, बैलाच्या गाडीमध्ये आपण साखरेची पोती वाहून त्या बैलाला साखरेची पोटी असते का, शेवटी बैल काय खातो, कडपात खातो वळता. तुम्ही नुसतं वेद डोक्यावर करून व्हा, आम्ही सांगतो आम्हाला वेदाचा अर्थ माहिती आहे. तुकोबारायांनी ठामपणे सांगितलं, आणि ते त्या समाजाला मान्य नाही झालं. त्यांना त्या ठिकाणी सहजासाठी त्यांना जगू दिलं का, इतका त्रास दिला तुकोबारायांना, इतका त्रास दिला. तुकोबारायांचे हे अभंग आहे, साहित्य सहजाही निर्माण आले का, आपल्या समोर आलेलं आहे का, त्यांना इतका त्रास सहन केलेला आहे. तुकोबारायांच्या मुखातून अभंग बाहेर पडला की संतांनी जगणारे महाराजांनी तो लिहून घ्यायचा, आणि तो अभंग लिहिल्यानंतर तुकोबाराय तो अभंग लिहिला की 1 पैशाचं नाणं त्या ठिकाणी विस्तव तापलेल्या विस्तवावरती ठेवायचं, पूर्ण लाल होऊन द्यायचं, चिमट्यानं उचलायचं आणि आपल्या जिभेवरती ठेवायचं. जर चटका बसला तर सांगायचं संताजी हा अभंग फाडून टाक, हा देवाला मान्य नाही. म्हणजे हे अभंग आले ते जे टिकले तर कसे जिभेला चटके दिले, जर नाही चटका बसला तर देवाला मान्य आहे, देवाला. म्हणून संतांची वाणी कशी प्रासादिक वाणी, यांची वचनं ही प्रासादिक वचनं आहेत. म्हणून त्या ठिकाणी तुकोबारायांचा गाथा, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हे आपल्याला सहज आहे. आपण ह्या तुकोबारायांच्या ठिकाणी बीजोत्सव साजरा करतो. हा पारायण सोहळा ह्या तुकोबारायांच्या बीजोत्सवानिमित्त आपला चालू आहे ना. त्या ठिकाणी हे तुकोबाराय कोण होते, त्यांचा अधिकार काय होता, तर कोण होते, तर ज्या काळाला तुम्ही आम्ही घाबरतो त्या काळाच्या डोक्यावरती पाय देऊन सदैव कुंड बंद करणारे तुका जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय.
आणि कलियुगामध्ये अद्भुत वर्तणुकी जो काळ जगाला खातो ना त्याच्या डोक्यावरती आम्ही पाय घेऊन वरती जातो. त्या तुकोबारायांचं सामर्थ्य काय आहे? कोण तुकोबार आहे? तर ज्या काळाला तुम्ही आम्ही घाबरतो तो काळ तुकोबारायांचं फक्त नाम घेतला तर थरथर कर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम म्हणजे म्हणतात तुकारामाचं नाव जरी घेतलं ना तर काळ थरथर कापायला लागतो. कोण आहे तुकोबार आहे? आपण वीज साधे करू. त्यांचा अधिकार काय, सामर्थ्य काय आहे? तर जे जो काळाला आपण घाबरतो तो काळ तुकोबारायला नेण्याकरता आला नाही. तर कोण याला साक्षात पंढरीनाथ पांडुरंग त्या ठिकाणी तुकोबारायला नेला आलेला हे तुकोबार आहे. जर कोणी विचारलं तुकोबारायांचं सामर्थ्य काय आहे, कोण तुकोबार आहे, तर ज्यांनी काळाच्या पायावरती डोक्यावरती पाय ठेवला तर देव वैकुंठ गमन केलं ते काय तुकोबार आहे. तुकोबार आहे म्हणजे कोण आहे? तर साक्षात पंढरीनाथ पांडुरंगाच्या मुकुटातून पडलेला हिरा म्हणजे कोण आहे? तुकोबार आहे. काय त्यांचं सामर्थ्य आहे? तुकोबारांचं सामर्थ्य काय आहे? कोणी विचारलं तर सांगत आलं पाहिजे. अनुरेणू या ठोकरा, अणुपेक्षाही लहान आणि आकाशापेक्षाही मोठा. अनुरेणू या ठोकरा तुका आकाश आहे एवढा. तुकाराम महाराज अणुपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा मोठे. काय त्या तुकोबारांची योग्यता आहे? हो, ज्यांनी काय केलं, ज्यांच्या वह्या विश्वाची मालकीन लक्ष्मी माता तिने काय केलं, 13 दिवस वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये सांभाळल्या. आणि त्या कशा? तर ज्याप्रमाणे जशा कोरड्या कशाप्रमाणे जळी दगडा सहित वया तारेल्या दैशा लाह्या म्हणजे जशा लाह्या ताराव्या त्याप्रमाणे. आज आपल्या आपल्याला सांगितलं की बाबा माझं काहीतरी आहे तुझ्या डोहात बसतील का? म्हणजे मला का कुठला डोहा आला सांगून गेला की या ठिकाणी पांडुरंगाने सांगितलं देवी तू लक्ष्मी जे काम करायचं काय तर माझ्या तुकोबारायांचं वेद दुहामध्ये बुडवलेलं आहे तर तुला त्याचं रक्षण करायचं आहे. आता आपल्या बायका असतील का ऐकतील का की बाबा एक तासभर ह्या डोहात जाऊन बघ म्हणजे कुठला कोणाला सांगून गेला ना आम्हाला डोहात बसायला लावलेला आहे शिवाय दोन मोकळे होतील. पण विश्वाचा मालक आणि विश्वाची मालकी लक्ष्मी माता तुम्हाला आम्हाला कुणाच्या लक्ष्मीचं पोतेर काढायचं कोणी हातात काळा पैसा देतात ती हातात आहे ती लक्ष्मी डोहामध्ये तुकोबारायांचा आपण सांभाळते. म्हणजे काय तुकोबारायांचा अधिकार आहे? हे तुकोबारायांच्या संतांचं साहित्य हे म्हणून या संतांवरती विश्वास ठेवायचा. का ठेवायचा? तर कोण आहे? ज्ञानोबा विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. तर सद्गुरू महिपती महाराजांनी ज्ञानोबा माऊलींचं एक चरित्र सांगितलं, खूप सुंदर चरित्र सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं काय 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबारायांना काळ घेण्याकरता आला. एका संतांनी काय केलं की काळावरती मात केलेली. त्या 16व्या वर्षी ज्ञानोबा माऊलींना काळ घेण्याकरता आलेला आहे. तर यम याला आला तर निवृत्तीनाथ दादा पुढे आलेले आणि पुढे आले आणि त्यांनी काय केलं 2 बोटं वर केली. 2 बोटं वर गेल्याबरोबर त्या ठिकाणी काळ 2 वर्ष मागे गेला. पुन्हा 18व्या वर्षी पुन्हा काळ माऊलीला नेण्याकरता आलेला आहे. पुन्हा सोपान काका पुढे आलेले आहे. 2 बोटं पुढे गेली पुन्हा यम माघारी गेला. पुन्हा 2 वर्षानं 20व्या वर्षी पुन्हा यम काळ त्यांना नेण्याकरता आलाय. माऊली नेण्याकरता आलेला आहे. त्याला छोटीशी मुखाई पुढे आली. तिनं 2 बोटं वरती केली. पुन्हा 2 वर्षाकरता काळ मागे गेला. 22व्या वर्षी यम पुन्हा माऊलीला नेण्याकरता आलेला आहे. आता घरामध्ये बोटं का 2 बोटं वर करणार कोणच राहिलं नाही. आता काय करायचं? मुक्ताई ज्ञानी आहेत त्या पुढे आल्या आणि मुक्ताई मातेचा यमाशी संवाद झालेला संवाद आहे. मुक्ताई म्हणतात की यमाला सांगतात अरे तू 16व्या वर्षी माझ्या दादाला न्यायला आला. निवृत्ती दादाने 2 बोटं वरती गेली 2 वर्ष मागे गेला. पुन्हा 18व्या वर्षी न्यायला आला. स्वतः दादाने काकाने 2 बोटं वरती गेला तू 2 वर्ष माघारी गेला. 20व्या वर्षी न्यायला आला. मी 2 बोटं वरती गेले तू 2 वर्ष मागे गेला. आता 22व्या वर्षी न्यायला आला. आम्ही 2-2 बोटं वरती करतो. याचा अर्थ असं नाही की प्रत्येक 2 वर्षाने तो यायचं. हे म्हटलं मग जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत ना तोपर्यंत माझ्या दादाकडे बघायचं सुद्धा नाही. हा मुक्ताईचा अधिकार आहे. ही संतांनी मी काळाला पण माघारी ठेवण्याच्या ठिकाणी काय आहे त्या संतांमध्ये ताकद आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वेळेला गहिनी प्रीती ज्या वेळेला हे ज्ञान तिथपर्यंत निवृत्तीनाथांपर्यंत ज्ञान कसं आलं होतं? एक गुरु आणि एक शिष्य ही परंपरा चालू होती. मच्छिंद्रनाथापासून ते इथपर्यंत हे ज्ञान शंकरापासून प्रभू तिथून मच्छिंद्रनाथापासून एक गुरु आणि एक शिष्य. परत ज्ञानोबारांनी विचार केला की हे एक गुरु आणि एक शिष्य ही परंपरा चाललेली ज्ञानाची आपल्याला ही चालणार उपयोग राहता. हे ज्ञान सर्वसामान्य माणसासाठी पुढे झालं पाहिजे म्हणून ज्ञानोबारांनी काय केलं जे ज्ञान एक गुरु एक शिष्य ही परंपरा मोडीत काढली आणि हे सर्व ब्रह्मतत्वाचं ज्ञान असलेलं हे तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य माणसाकरता प्राकृत भाषेमध्ये या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या रूपानं त्या ठिकाणी उघड केले. मग हे ज्ञान आपण वाचायला नको का? येणाऱ्या पिढीला आपल्याला द्यायला नको का? सांगितलं पाहिजे ना. गरज आहे आपली. हे ज्ञान असं झालंय का? ज्ञानोबा रायांची ज्ञानेश्वरी अशी झाली का? सहज आली का?
ज्या ज्ञानोबारायांना या ठिकाणी आळंदीमध्ये भिक्षा मागून दिली नाही, का आळंदीने रस्त्याने चालून दिलं नाही, आज त्या ठिकाणी त्यांना भिक्षा मागून दिली नाही. तुम्ही कधी दिली भिक्षा तर विसोबा त्यामध्ये चिकन टाकावा, माती मिसळावी, शेण टाकावं, असं त्या माऊलींना त्या ज्ञानेश्वर आळंदीमध्ये आज 10,000-20,000च्या संख्येने रांगा लागतात. ज्या माऊलींना त्या रस्त्यानं चालून दिलं नाही, इंद्रांच्या डोहामध्ये आंघोळ करून दिलं नाही, त्या माऊलींना 5 नद्यांचं पाणी त्या ठिकाणी रोज खाण्याकरता आहे. ज्या माऊलींच्या नावानं आळंदीमध्ये आज कोणी उपाशी मरत नाही, उपाशी राहत नाही, त्या माऊलींना त्या ठिकाणी अन्न मिळवून दिलं नाही, का हात भिक्षा मिळवून दिलं नाही. ज्या मांड करण्याकरता सणासुदीला खापर मिळवून दिलं नाही, खापर दिलं तर फोडून टाकलं. सगळ्यांना माहिती विसोबा काकाच्यामध्ये त्यांनी आलं मुक्ताईला मांड घालायचं होतं, तर ते खापर मिळवून दिलं नाही, खापर फोडून टाकलं. म्हणजे इतका त्याचा त्रास सहन दिला, पण तरी त्रास सहन करून पण माऊलीने काय केलं, ज्यावेळेला सर्व हे आपलं ज्ञान प्रगट केलं आणि ज्यावेळेला या समाजासाठी त्यांच्याकडे मागण्यासाठी काहीतरी मागायची वेळ आलं, त्यावेळेला काय मागितलं माऊलींनी, ज्याला जे हवंय ते मोदी, जो जे वांछिल तो ते लावो प्राण द्या. असं म्हटलं नाही की मला हिने त्रास दिलेला आहे की ह्यांना काय करणार होता, त्यांना देवाने काय केलं, देवामध्ये भेद आहे, संतांमध्ये भेद नाही. देव भेद करतो, देव काय करतो, भक्ताला के पायापाशी दुर्जनाची सहारे. देवाने काय केलं, भक्त प्रल्हादाला जवळ घेतलं, भक्त प्रल्हाद त्याला त्याचा पिता दुर्जन आहे ना त्याला मारून टाकलं. पण संतांमध्ये भेद नाही, संतांनी काय केलं, जे खळांची वेंकटी सांडू तया सत्कर्मी, खळ आहेत ना ते बाबा मला हे त्रास दिला मारू नको, तर त्यांच्या जर खळपणा या दृष्टपणाला तो सांगू दे आणि त्यांना सत्कर्मी रती वाढू म्हटले, वाढू. त्यांना रुजू नाही म्हटलं. रुजू कधी म्हणतो आपण, ज्या वेळेला बिल लावतो ना त्याला उगवताना. त्या माऊलींना माहिती आहे की प्रत्येकामध्ये थोडी तरी सत्कर्माची वृत्ती आहे, प्रत्येकामध्ये कोणी पण असू द्या. 99% वाटे असला तरी एक काकात म्हणजे सत्कर्म करायचं चांगला असतो. मग काय करावं, त्या सत्कर्मी रती वाढू, त्यांच्या सत्कर्मी करण्याची त्यांमध्ये इच्छा वाढू. त्यामध्ये हे माऊलीने मागितलं. या माऊलीने काय केलं, एवढा त्रास दिला, एवढी समाजाला अवहेलना केली, पण शेवटी मागताना काय सांगितलं की अवघाची संसार, शपथ घेतली, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन. मी सांगतो शपथ घेऊन, अख्खा संसाराचे जग आहे ना मी काय करेन, सुखाचं करीन आणि सगळ्यांना आनंदाच्या आनंदानं भरून टाकेल. आणि जे मी या काय संतांचं करते हे संतत्व आहे आणि संतत्व येतं, म्हणजे हे माऊली आहे त्यांचं संतत्व आहे. संतत्व येतं कशामुळे, उगाच ना आतापर्यंत हे फक्त हृदयामध्ये प्रेम, हृदयामध्ये डोळ्यामधलं प्रेम आणि हृदयामधलं वात्सल्य हे ज्ञानोबाला आज काय ह्याचा वेळा 750 वर्ष झाली. ज्ञानोबारायांना काय म्हणतात, माऊली म्हणतो. जगातला एकमेव पुरुष आहे की ज्याला लोकांनी माऊली म्हणून हाक मारली. आई असणं हे जर केवळ फक्त तुमच्या स्त्रीत्वाची निगडीत असेल, आई असणं हे केवळ तुमच्या प्रसूती वेदनाशी निगडीत असतं ना, जर 750 वर्ष झाली 21 वर्षाच्या तरुणाला जगानं माऊली म्हटलं नसतं. आई असणं ही भावना आहे. आई जिथं ममत्व आहे, जिथं प्रेम आहे, जिथं कसल्या प्रकारचा भेदाभेद नाही, जिथं माया आहे ती आई आहे. म्हणजे आई हे ममत्व संतांच्या जवळ असतं. काय होतं संत गाडगे महाराज, आपण त्यांचा पवित्र पदपर्शनही भूमी पवित्र झालेलं आहे. गाडगे महाराजांचं काय, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, एवढ्या साध्या शब्दात त्यांनी परमार्थ सांगितलेला आहे. तेव्हा आम्ही गेल्या वर्षी पण हा उत्तर सांगितला होता की गाडगे महाराज लहान होते, त्यांचं नाव देबूजी. आणि ते ज्या वेळेला लहान असताना त्या ठिकाणी एका घरात कामाला होते, एका ठिकाणी सेवेकरी होते. तर दिवाळीचा सण होता आणि तो घरातला मालक आतमध्ये पुरणपोळी खात बसलेला होता आणि गाडगे महाराज देबू हा समोर त्याच्या उभं राहिला दारात. त्याने विचारलं, देबू काय करून राहिला, तर ते महाराज गाडगे महाराज देबू म्हटला की काय नाही जी, तुम्ही जशी तुपासंग रोटी पोळी खाताय ना तशी मला पण खायचं. मालक म्हटला तुला पण खायचंय, बरं ठीक आहे. मालकानं आपलं जेवण संपवलं, हातामध्ये काठ्याचा पोत घेतला आणि तो आला आणि हात कर म्हणला, हात पुढे येतो. हात गाडगे महाराज एवढे फोडून काढले, रक्त बंबाळ झाले. गाडगे महाराज बाजूला दुसऱ्या रस्ते पण बाजूला गेले आणि ते हातात का मोडलेल्या कड्या काटे काढत होते. एक जण आला, देबू काय करून राहिला, म्हणजे काय नाही की मालकाने दिलेली पोळी तुपासंग खातोय, परंतु म्हटले नाही की मला मालकाने मारतो. हे गाडगे महाराज जेव्हा जेव्हा गाडगे महाराज झाले, पंढरपूरला गेले ना, तर कधी काही पाठोपाय दर्शनावर जायचं नाही की चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये उभे राहायचं, झाडू घ्यायचा, खराडा घ्यायचा आणि पूर्ण वाळवंट काय करायचं त्या ठिकाणी साफ करायचं आणि त्या पूर्ण वाळवंटात लुटून काढायचं आणि म्हणायचं, अरे हे कुणी साफ करायचं, विठेवरती उभा असलेला कटेवरती हात ठेवलेला पांडुरंग या ठिकाणी स्वच्छता करायला नाही, हे आपल्यालाच करायचंय. आणि गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणून संपूर्ण अंग वाळवंट त्या ठिकाणी साफ करायचं. एक असं गाडगे महाराज त्या ठिकाणी बसले होते, एक व्यापारी येतो. गाडगे महाराज म्हणतो, महाराज बाबा मला माझ्या गावात तुमचे कीर्तन घ्यायचे.
तर ते म्हणला तू मोठा कीर्तन घ्यायचं काही येईल म्हणतो, पण माझी एक आट आहे. म्हणतो काय? तर म्हणतो तू एक मोठा व्यापारी आहेस, पण तुला तू एक मोठा व्यापार आहे म्हणून तू काय करशील तर मी कीर्तन करीन, पण तू जर तुझ्या अख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण करणार असतील ना तर मी काय करेन, कीर्तन करेन. बाबा तो व्यापारी म्हटला की बाबा तुम्ही म्हटलं एक गावाला काय 10 गावाला कीर्तन, 10 गावाला मी पुरणपोळी जेवण घालेन. त्यावेळेस एक गाव काय 10 गावाला. आपल्या गावाचं भाग्य काय आहे? आजूबाजूच्या गावात गेलेत का? आपल्या इथं आपलं आपण भाग्य ओळखा, पुढे राहतो सोडून म्हणजे एक काय 10 गावाला तुम्ही पुरणपोळी घालेन. गाडगे महाराज नियमाप्रमाणे गेले. गाडगे महाराजांचा नियम होता, आले गावात गेले की पहिलं गाव सगळं स्वच्छ करायचं खराड्याने आणि मग कीर्तनातून समायाची मन साफ करायची. कीर्तन वगैरे झालं, सगळ्या पंक्ती बसलेल्या आहेत. गाडगे महाराजांनी स्वतः उतरून त्या पंक्तीमध्ये वाढलेलं आहे, वाढ झाले. सगळे लोक जेवण करून त्या ठिकाणी झालेले आहेत. गाडगे महाराजांनी वाढले, सगळ्यांचे जेवण झाल्यावरती गाडगे महाराजचा निघालेले निघा जायला. तेवढ्यात तो ज्यानं जेवण केलं तो व्यापारी बाबाला आले, बाबा सगळ्यांची जेवण झाली, तुम्ही पण आपण दोघं पण आता 2-2 घास खाऊन घेऊया. गाडगे महाराज त्याला उत्तर दिलं, बाबा पुरणपोळीचे खाण्याची हवस मी लहानपणी चिरत माझी मिटलेली आहे, आता घाट माझ्या नरड्यातून उतरत नाही. आणि तसेच गोपाला जर पुढच्या गावाला निघाले, त्यांना नेण्याकरता एक बैलगाडीची सोय केलेली होती. बाबा बैलगाडीमध्ये बसले आणि बसले तर बैलाची खपाटी गेली, फोटो बघितले बैल कोणाची येतं बाबा आमके जाऊन त्याला बघितलं, त्याला चिमटा काढला. म्हणजे तुला तर लय रगत दिसून राहिलं ना, तू बैलांची फोटो अशी का? बैलाकडे का बघत नाही? बैलांच्या पोटामध्ये काय नाही, बैलांची पोटं खपाटी गेलेत म्हणून गाडगे महाराज खाली उतरले आणि पुढच्या गावाला निघून गेलेले. हे संतत्व आहे. हे संतत्व येतं कशाला? तर केवळ आणि केवळ आपल्या हृदयातलं प्रेम आणि आपल्या हृदयातलं वात्सल्य. काय चौथा महाराज कधी पंढरपूरच्या दर्शनाला गेले नाही, तर पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी काय करायचा, त्यांच्या दर्शनाला आरंभमध्ये त्यांना भेटायला यायचा. का तर चौथा महाराज साधं दार जरी पाणी पाजत असताना नोडलं ना तर त्या आपोआप फुटलं तर त्या पाण्याला सांगायची की आता तर माझ्या पांडुरंगाला भेटून ये, माझ्या पांडुरंगाच्या चरणावरती तू अभिषेक कर. आता आरंभमध्ये फुटलेलं दार पंढरपूरला जाईल का? पण त्यांचा भाव होता, त्यांना माहित होतं की या माझ्या कामात, या माझ्या कर्मात, या पानात फुलात, या वेळीत माझा पांडुरंग आहे. इथे कुठेही इथे शोधायची गरज नाही. पण त्या ठिकाणी सांगायचे या महाराज चौथा महाराजांच्या गावातून स्वतःला प्रतिष्ठित समजणारी काही महाराज मंडळी होती. त्या महाराज मंडळाची दिंडी निघाली पंढरीला आणि चौथा महाराजांची मुलगी ती फळं फुलं त्या ठिकाणी घेऊन फळं फुलं पालेभाज्या त्या ठिकाणी तेव्हा महाराजांना म्हणते की बाबा तुम्ही आता निघालाच आहात पंढरपूरला, तर एवढं पांडुरंगाला माझ्याकडून कांदा मुळा भाजी फळं हे घेऊन द्या. त्या महाराज मंडळीने काय केलं, ते हातात घेतले, टाकून दिले, ते तुळत चालली. आणि म्हटले पांडुरंग हे खातो का असं म्हटलं तिला. आणि एकानं तर तिला लाथ मारली आणि त्या मुलगीला पाडली खाली. बरोबर चौथा महाराजांनी बघितलं, गेले आपल्या त्या बाळाला त्यांनी आपल्या जवळ घेतलं आणि म्हटलं अरे तुम्हाला तर या लेकरात पांडुरंग दिसला नाही तर तुम्हाला पंढरीमध्ये दिसलं का? तेव्हा ती लोक मध्ये 10 सावते आपल्याला शाप देतोय की आता ह्याला शाप आहे की आपल्याला पांडुरंग पंढरपूरमध्ये दिसणार नाही, हा विठ्ठल आहे ना पंढरपूरमध्ये दिसणार आहे. आणि कथा सांगतं, चरित्र सांगतं, येणार जाणाऱ्या पंढरपूरमधल्या प्रत्येक सामान्य वारकऱ्याला पांडुरंग विठेवर दिसत होता. पण ही जी लटून गेलेली होती ना त्यांना पांडुरंग कोणालाही त्या ठिकाणी दिसला नाही. कसा दिसेल? तुमच्या हृदयामध्ये प्रेम नाही, तुमच्या हृदयामध्ये वात्सल्य नाही, तर तो तुम्हाला त्या ठिकाणी कसा दिसेल? कोण आहे? नामदेव महाराजांनी काय आई त्यावेळेला एक दिवस त्यांचे वडील नव्हते, बाहेर गेले, तर आईने सांगितलं नामदेव महाराजांना की जा आणि पांडुरंगाला काय कर निवेद घेऊन दाखव. त्या ठिकाणी आईने सांगितलं पण त्या ठिकाणी नामदेव महाराज गेले घाईघाईनं निवड ठेवला. त्यांना काय माहित नव्हतं की निवड ठेवायचा आपण लगेच माघारी घेऊन येत असतो. त्यांना वाटलं वडील रोज घेऊन जातात आणि पांडुरंग खातो. एकाने काय केले, पटपट खाऊन की मला काम आहे, मला खायला द्यायची. आता देव खातोय का? 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, देव काय खायला? अरे खातोय का नाही? खा ना लवकर, मला जायचं, मला काम आहे. तरी देव खायला. मग शेवटी आई कशी, हे राजा खाना, एक गाव चिवचा, एक घात कावचा. आता चिवचा खायना, कावचा खायना, देव खाणार आहे का? अरे म्हणजे आज खातोय का बघू तुझ्याकडे. आई कशी कावते तसा नामदेव आता खातोच का बघू तुझ्याकडे, तरी पण खायला. मग शेवटी नामदेव महाराज निर्वाणीचं बोलतात. आता हे त्याला एकदा बोलतात की हे माझ्या पांडुरंगा माझ्या वडिलांकडून खातोस आणि माझ्याकडून खात नाही, माझं काही चुकलंय का? तरी देव खायला झालाय. शेवटी म्हटले आता खातोस का? तुझं पाय आणि माझं डोकं. कथा सांगते ज्या वेळेला नामदेवरायांनी त्या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणावरती डोकं आदळावं, पांडुरंगाने खाली झुकावं, खाली पाय वरती डोकं आणि मध्ये पांडुरंगाचे हात. आपला भाव लागतो, भगवंत हा भावाचा बद्दल आहे. आपल्या मनामध्ये भाव नाही आणि आपण मोठा आव्हानात असेल तर पांडव तुम्हाला कधीही भेटणार नाही. हे
आपल्या मनामध्ये भाव पाहिजे या ठिकाणी. आमच्या मनी भावना आहे तो आपल्याला देव. काय मजा आहे आपला वारकरी संप्रदायामध्ये खूप मजा आहे. या ठिकाणी कोणी मोठा आहे का खाला. तुम्ही वारीला चाला, दिंडीमध्ये जावा, पंढरपूरला जावा, आळंदीत जावा, देहूला जावा, कुणी पण तुमचं नाव काही असू द्या, फक्त एकच शब्द काय कुणी भेटू द्या. कुणी मोठा नाही. म्हणजे हा संप्रदाय कसा या ठिकाणी तुम्हाला कुणी छोटा नाही, कुणी मोठा नाही, सगळे त्या ठिकाणी माऊली 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 इतका सोपा परमार्थ या ठिकाणी आपल्याला साधुसंतांनी तोंड दिलेला आहे. पण त्या ठिकाणी ते लोक आयुष्यात आलं कुणी कुणी पंढरीची वारी केलेली आहे. कोण कोण पंढरपूरच्या वारीला गेलेला आहे बघा. जे गेले नाहीत त्यांनी एकदा तरी पंढरीच्या वारीला जा. आता एखादा म्हटलं काय मिळणार पण कशाला जायचं वारीला, कशाला जायचं ते निळामुळे आलिंगन देता समागम जीवस्व. ज्यावेळेला पांडुरंगाला जेव्हा तुम्ही आलिंगन देता ना, आलिंगन देतात तेव्हा जीव आणि शिवाला समाधान मिळतं. लोक म्हणतात आता ते निळूमारा होते त्यावेळेला गर्दी किती, आता 145 कोटी लोकसंख्या, आता शक्य आहे का आलिंगन द्यायला. आता इथे उभं राहून देत नाही. बरोबर आलिंगन नको देऊ, फक्त पंढरपूरला जा आणि नुसतं चरणाचं दर्शन घे. तू 10 तास लाईनला उभं राहायचं, 10 सेकंद पण बघून द्यायचं, मग काय जायचं. बरं चरणावरती पण देवदर्शन जाऊ नको, तू फक्त पाठीमागं जा, रावळाची पाठ पाठ आणि माघारी. आपण त्याने काय होतं, पाहता रावळाची पाठ तीर्थे घडती 360. तुम्ही फक्त रावळाची पाठ जरी पाहिजे ना तर 360 तीर्थक्षेत्र पाहिजे तुम्हाला पुण्य मिळतं. पण तुम्ही आता पुढे जाता येणार तिथून आणि पाठी जायचं होय, बरोबर पाठी पण नको जाऊ, पाठ पण पाहू नको, मग नुसता कळस का. वारीमध्ये देव काय असतो, पुढे असतो कळस. तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. म्हणतो कळस जरी पाहिला तरी पुण्य. म्हणतो आता एवढा बाजूला बिल्डिंग झालेली आहे इमारती, तो कळस तरी दिसतोय का. बरोबर कळस नको पाहू. कळसाच्या वरती काय आहे, ध्वजा पताका. पाहता रावळाची ध्वजा त्याने मुक्ती मिळेल सहजा. नुसती ध्वजा जरी बघितली ना तरी मुक्ती आहे. म्हणतो की आता नजर चालतच नाही, एवढं आमचं दिसतंय का. बरं तू तेवढं लांब पण जाऊ नको, नुसती एक प्रदक्षिणा घालू नको, तू आलिंगन देऊ नको, चरणावरती मस्तक ठेवू नको, पाठ पाहू नको, कळस पाहू नको, मग तू नुसतं पंढरपूरला जा, एक प्रदक्षिणा घाल, तू माघारी. आता एवढी गर्दी आहे म्हटला, प्रदक्षिणा तरी घालत नाही का. बरं प्रदक्षिणा पण घालू नको, तू फक्त काय कर पंढरपूरमध्ये जा, एक पाऊल ठेव, एकटी नुसते एक पाऊल ठेव आणि माघारी. म्हणून त्याला काय होतं, वाराणसी चाली जे मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल पर्येचा ऐसा ठसा नावाचा. म्हणजे वाराणसीला 1 महिना चालण्याचं जे पुण्य आहे ते गोदावरीला 1 दिवस चालण्याने मिळतं. आणि त्या सर्वांचं पुण्य पंढरपूरमध्ये फक्त 1 पाऊल ठेवण्याने मिळतं. म्हणतो आता एवढी गर्दी पाऊल तरी ठेवायला मिळते का. बरोबर बाबा पाऊल पण ठेवू नको, तू नुसतं काय कर, जाईन नुसतं जाईन म्हण, जायचं नाही तरी पुण्य आहे. जाईन नकारा करायचा नाही, मी नाही जाणार नाही म्हणायचं नाही, मी करेन त्याचं मी प्रवचन करेन, नाही म्हणायचं नाही. जाईन मी पंढरपूरला जाईन. आपल्यापैकी किती जण अशी आतापर्यंत वारीत आलं ना, तुमची वारी माघारी आली की हा पुढच्या वर्षी नक्की जाय ना, नक्की जाय ना असं म्हणलं तरी पुण्य आहे. फसवायचं देवाला. आजकाल देवाला पण लोक फसवायला लागलेले आहेत. म्हणजे देवाला फसवणार आहे, देवाला गंडवणार आहे लोक, देवाला फसवायचं. काय असतं, एक जण देवाला नवस करतो, देवाला नमस्कार किती काय करतो, देवा या वर्षी काय कर पाऊस पाड, या वर्षी चांगला पाऊस पाड, पीक चांगलं येऊ दे. म्हणतो की अरे पाऊस पाडून करायचंय काय, पाऊस पाडून करणार काय. तू कधी त्या ठिकाणी सप्ताहाला नाश्ता देत नाही, संत पंगत घेत नाही, देणगी वर्गण देताना कधी पहिला नंबरला देत नाही, देणगी देत नाही कधी, किंवा मंडपामध्ये येऊन कधी कुठली सेवा करत नाही, किंवा धार्मिक कार्य चाललं असं तर तिथे येऊन कधी सहकार्य करत नाही. आणि पाऊस पडून काय करू, आमचं देवा ह्या वेळेला पाऊस पाड मी नक्की काहीतरी करेन. तेव्हा म्हणतो काय करशील, म्हणतो की जे धान्य जे येईल ना पीक त्यातला अर्ध पीक तुला. तेव्हा म्हणतो की माणसाला खूप हुशार आहे, देवाला माहिती आहे हुशार आहे. म्हणतो अर्धा देशील पण कुठलं देशील, खालचं देशील का वरचं देशील. जेव्हा म्हटलं ते तू हा म्हटलं तूच सांग, तू म्हणशील ते ना, तू ठरव कुठलं द्यायचं. जेव्हा म्हटलं बाबा हा पहिला आता पहिलं पीक आहे, हा पहिला काय सोयाबीन करत. जेव्हा म्हणतो हा मला वरचं सोयाबीन दे, तू मला वरचं पीक दे म्हणतो. देवाला वाटलं हा सोयाबीन करत, हा म्हणतो मला वरचं दे. पहिलं पीक वर सोयाबीन किंवा आपण हायब्रिड करणार ना, तो मला वरचं दे. हा काय करतो भुईमुग करतो. जेव्हा म्हणतो मला वरचं पाहिजे, घ्यायला काय केला भुईमुग केला.
भुईमुग केला का तर देवाचा पाऊस, देवाचा खूप कृपा आहे. त्या सगळ्या झाडातच सगळं त्या ठिकाणी इंजेक्शन केमिकल सगळं त्या ठिकाणी फवारणी वगैरे त्या ठिकाणी. आणि देवाचा पाऊस मध्ये ढाळ कशी येणार आहेत? मोठं मोठं ढाळ आलं, एका ढाळ्याला घामेले शेंगा, यानं सगळ्या शेंगा काढल्या, घरी गेल्या आणि 2 ट्रॉल्या जेव्हा गेलाच्या होत्या त्या म्हणजे देवापुढे टाकल्या. देवा सांगितलं, देवा आपलं ठरलेलं होतं, वरचं तुला खालचं मला, माझं मी गेलेलं आहे, तुला आणून टाकलेलं आहे. तो म्हणतो काय मला ह्यानं फसवलं की रे, कारण तुम्हाला या फसवलं, तुम्ही कुठं फसवलं? तूच बोललास ना मला वरचं दे म्हणून, तुला दिलं ना वरचं. देव म्हणतात बरं आता नाही, आता मला खालचं दे. त्याने केला गहू, असं गव्हाला ह्यानं हार्वेस्टर आणला, सगळ्या वरच्या लोंढ्या कापल्या आणि गहू घेऊन आपलं गहू घरी घेऊन गेला. देवाला येऊन सांगितलं, नमस्कार वगैरे केला, देवा माझं मी काढून आणले, तू घेऊन ये. तेव्हा म्हणतो 2 वेळा झाले तुम्हाला फसवलं, म्हणतो आता काय कर, तू काय कर, आता मी तुझ्यासाठी स्पेशल 3रा पाऊस पडतो, स्पेशल तुझ्याकरता 3रा पाऊस पडतो. आता खालचं पण मी घेणार, वरचं पण मी घेणार. त्याने केली मग म्हणजे देवाला फसवणं, असं फसवायचं म्हणजे इथं जाईल नाही म्हणायचं, जायचं तर नाही. म्हणतो नाही ते आपल्याला जमणार नाही, खोटं बोलायला काय आपल्याला जमणार नाही. म्हणतो की देवाला फसवायचं म्हणलं जायचंच नाही, खोटं बोलायचं. बरं बाबा जाऊ नकोस, तू नुसतं जे चालले तर नाशनापर्यंत सातारापर्यंत फसवायचं जा. म्हणलं त्यांना काय काम नाही, मला काम नाही का, त्यांना काय काम नाहीत, मला काय काम नाहीत का. बरं म्हणतो की चल, बरं बा तू त्यांना फसवायला पण जाऊ नको, तू कायच करू नको. काय करू म्हणतो, मग तू इथंच बस आणि तुला इथंच दर्शन होतो की तू इथंच काय कर, नुसतं बसून राहा आणि तुला नुसतं शांत डोळे मिळ. सर्वांनी शांत डोळे मिठा. बरं आता सगळ्या 2 मिनिटामध्ये पंढरपूरला घेऊन जातो. सगळ्यांनी डोळे मिठा, सगळ्यांना 2 मिनिटात पंढरपूरला घेऊन जातो. त्याला सगळेजण सातारामध्ये गेलेलो आहे. गाडी लागली सातारा पंढरपूर, 8व्या मार्गामध्ये राहा, सातारा पंढरपूर गाडी लागलेली. आपण गाडीमध्ये बसलेलो आहे. ज्यांना 50% त्यांनी तिकीट काढा, 50%, ज्यांना फ्री आहे त्यांनी फ्री, बाकीचं आपापलं बघा. त्याला गाडी थेट निघाली पुशेगाव, कोरेगाव, मसवड, पिलीव त्या ठिकाणी वाकरी उकरी करत डायरेक्ट पंढरपूरला, इंद्रायणीच्या काठा, चंद्रभागेच्या काठावरती. त्याला आला आता चंद्रभागेच्या मध्ये आता आलोय. कोणाला स्नान करायचे स्नान करा, ज्याला पाय धुवायचे त्यांनी पाय धुवा. लागलं पाणी गार लागलं ना, त्याला सगळ्यांनी बाहेर या. आता पाय पुसा आणि आता एक आपल्याला प्रदर्शन घालायचे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जय जय विठोबा रखमाई, असं करत आता पंढरपूरला आपण एक प्रदक्षिणा घालायची आहे. वरती पहा तितक्यात का पताका, भगव्या पताका आकाशामध्ये उंच आहे. या त्याच पताका पाऊलवाटा आहेत ज्या पाऊलवाटानं ज्ञानोबा तुकोबा चालल्या, ही त्याच पाऊलवाटा आहेत ज्या पाऊलवाटानं मागे नामदेवराव एकनाथ महाराज चाललेले आहेत. असं करत करत आता पंढरपूरला एक प्रदक्षिणा घालायची आहे. त्याला पहिल्यांदा कोणाचं दर्शन घ्यायचं, नामदेव पायरीचं. नामदेव पायरीवरती डोकं टेका. त्याच्या पुढे कोण आहे, तुकोबारायांची समाधी. हे त्यांनी सांगितलं की अभिर गुलाल उदयीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हे तेच तुकोबार आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला देवा, आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार नसला म्हणून काय झालं, आम्ही आमच्या भक्ती या जोरावरती आमचं असं सामर्थ्य निर्माण करू की तुला आमच्या दारामध्ये येऊन नाचावं लागल. हे तुकोबारायांचं सामर्थ्य. हे तेच आता काय करा, तो का टेकवा त्या समाधीवरती तुकोबारायांच्या डोकं. त्याला डायरेक्ट आतमध्ये. आता पंढरपूरच्या देवस्थानाला सुंदर मंदिर बनवलेलं आहे. आतमध्ये गेलो, राजाराम पवार दिसला का तुला, पांडुरंग विठ्यावरती उभा आहे. थेट डायरेक्ट दर्शन, VIP दर्शन, काय लाईनला राहायचं नाही. बघा आता कसं आतमध्ये 8वा की बघा विठ्यावरती उभा आहे, कटेवरती हात ठेवलेला आहे आणि तो सावळ परब्रह्म पांडुरंग आपल्याला धनवडवाडीतून येणाऱ्या भक्तांसाठी भाविकांसाठी दर्शन देण्याकरता उभा आहे. बघा आता उघडा सगळ्यांनी डोळे. आठवलं का जरा पंढरीची पुढची वारी? असंच असतंय ना पंढरपूरच्या वारीमध्ये, असंच असतंय ना, घडलं ना. इतका सोपा परमार्थ आहे. जरी नुसता आठवलं काय करायचं नाही, एवढा सोपा हा आपला परमार्थ त्या संतांनी आपल्याला ठिकाणी करून ठेवलेला आहे. मग त्यातून आपल्याला काय केलं, असा हा परमार्थ केला पाहिजे ना आपल्याला. मग त्या ठिकाणी अशी पंढरपूरची वारी केली पाहिजे, त्या सप्ताहामध्ये आलं पाहिजे या ठिकाणी. इतका सोपा परमार्थ आपल्याला सांगितलेला आहे. म्हणून काय करा, एकमेकाला मदत करा, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हा. एकमेकाला या ठिकाणी काय करा, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हा, एकमेकाच्या भावना समजून घ्या. ह्याच्यापेक्षा काही वेगळा परमार्थ नाही. एकमेकाच्या मदतीला जाऊ. जोपर्यंत आपले हात कोणाच तरी मदतीला सरसावत आहेत, जोपर्यंत आपले पाय कोणाच तरी मदतीला धावत आहेत, तोपर्यंत आपलं जीवन सुंदर आहे. आपलं जीवन आपण माणूस आहोत हे समजायचं या ठिकाणी. आता
त्यासाठी काय करायला पाहिजे, नात्यामध्ये प्रेम जपलं पाहिजे. प्रत्येकानं आपल्या नात्यामध्ये आपले जी जुनी नातं आहेत ना ती प्रत्येकानं जपली पाहिजेत. आपले बहीण असतील, भाऊ असतील, त्या नात्यामध्ये प्रेम ठेवलं पाहिजे. गावामध्ये एकमेकाबद्दल प्रेम राहिलं पाहिजे. तर आपले आई वडील असतील, आपल्या घरातील वडीलधारी मंदिर असतील, गावातील वडीलधारी मंडळी असतील, वडीलधारी मंडळी पण मुलं असतील, समजून घेतलं पाहिजे. त्यांच्यामध्ये प्रेम धरलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेला काय करतो आपण, सगळं उलट करतो. काय, करंगळीवरती भगवान श्रीकृष्णाने काय केलं, पर्वत धारण केला. आता या करंगळीवरती पर्वत धारण करणारा श्रीकृष्ण बासरी काय करतो, दोन्ही हाताने घट्ट धरतो. ज्याला करंगळीवरती पर्वत धारण करायचा आहे तो बासरी कशी करत होती, अशी चिवड फुटकर न केलं. पण त्याला माहित आहे की पराक्रम हा रंगावरती घालवायचा आहे आणि नात्यामध्ये प्रेम जपायचे. आपण काय करतो, उलट करतो. आपण नात्यामध्ये पराक्रम गाजवतो आणि रणांगणावरती शस्त्र खाली ठेवतो. आता ह्या बासरीवरून आठवले की बासरीवरून काय आपले अमोल महाराज आपले चांगला दृष्टांत देतात दाजी की ही बासरी आहे ना, ही बासरी कशाची बनलेली असते, वेळूची. आता ही बासरी काय भगवान श्रीकृष्णासारखा हातात घेतो आणि या गवळी एक दिवशी जमतात आणि म्हणतात की ह्या बासरीचं भाग्य किती आहे बघा ना, आपण भगवंताच्या एवढे जवळ आहोत, आपण एवढा भगवंतावर जवळ आहे, पण आपल्याला भगवंताच्या ओठाला स्पर्श करण्याचा आपल्याला कधीही भाग्य लाभलं नाही. पण ही आपल्या कानामागनं आली आणि गोड झाली. हिनं काय केलं, ही भगवंताच्या ओठाजवळ त्या ठिकाणी राहते. हिला काय आपण काय करायचं, हिला मोडून टाकायची, ठेवायचीच नाही. हिला मोडून टाकायची. तेव्हा त्यामध्ये ललिता नावाची गहू राहते, हुशार असते. ती म्हणते की असं करून चालणार नाही, आपल्याला मोडून चालणार नाही. तर तिला आपण विचारायचं की तू अशी आयुष्यामध्ये काय साधना केली की ज्यामुळे तुला भगवंताने आपल्या ओठाला स्पर्श करण्याचं भाग्य दिलं आणि तुला ते भाग्य लाभलं. आपण तिला विचारूया तू काय साधना केली. म्हणून या सगळ्या गवळणी त्या ठिकाणी तिच्याकडे जातात आणि त्या बासरीला म्हणतात की अगं तू आपल्या आयुष्यामध्ये अशी काय साधना केली की ज्यामुळे तुला भगवंताने आपल्या ओठाजवळ घेतलेलं आहे. त्यावेळेला ती बासरी काय सांगते, सगळ्यांनी नीट ऐका. ती बासरी सांगते की मी काय केलं, अगोदर मी आतून मोकळी झाली. माझ्या सगळ्या आतल्या काय केल्या गाठी, म्हणजे वेळूला गाठी असतात ना, मी सगळ्या गाठी काढून टाकल्या. मी आतून मोकळी झाली आणि भगवंतानं मग त्यानंतर मी काय केली, आतून मोकळी झाली. म्हणजे काय झालं, सगळ्या गाठी काढल्या आणि मग भगवंतानं माझ्यामध्ये काय केली, फुंकर घातली. आणि फुंकर घातल्यामुळे माझ्या बासरीतून ज्या सूर निघतात त्या सुरावरती सगळं वृंदावन नाचतं. म्हणजे ती काय झाली. तसंच आपल्याला पण आपल्यामध्ये तर आपल्याला परमार्थ करायचे ना, तर आपल्या पण आयुष्यामध्ये भगवंतांना आपल्याला जवळ घ्यावं असं वाटत असेल, भगवंताच्या सानिध्यात जावं असं वाटत असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला आतून मोकळं व्हावं लागेल, आपला अहंकार सोडायला लागेल. आपल्या मनातल्या आड्या नाड्या पक्ष पार्ट्या सगळं काय ठिकाणी हा देवा भगवंताचा सोहळा आहे. ह्या ठिकाणी काय करायचं असतं, सगळ्यांनी यायचं असतं. इथं काय कोणाला आपल्याला काय पुण्य मिळतं, त्या ठिकाणी हा देवाचा सोहळा इथं असं कुणाला भाग्याने मिळत नाही, कोणाला आपल्याला मिळतोय. इथं सगळ्यांनी सगळं हे दावे परस्पराबद्दल मतभेद काय असतील ते विसरून या ठिकाणी सगळ्यांनी या माऊलीच्या मंडपामध्ये यायचं असतं. म्हणजे आपल्याला काय करायचं, आपल्याला आतल्यापणा मीपणा आपण आपल्याला मोकळं व्हावं लागतं. म्हणजे आपल्याला काय व्हावं लागतं, आपण पूर्ण आड्या नाड्या मोकळं झालं पाहिजे. आणि मोकळं झालं पाहिजे हीच तर आपली ओळी आहे. म्हणजे आपल्याला काय झालं पाहिजे, संन्यासी झालं पाहिजे. संन्यासी कशामुळे कधी होतो आपण, तर माऊलीने सांगितलेलं आहे, आणि मी माझ्या आईची आठवण विसरले जायचे अंत्य करणं पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. म्हणजे आपल्याला आतून मोकळं झालं पाहिजे. माझ्या परीने होईल अशी ओळीची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळ का वाकडी ती तुम्ही काय शेवटी मी तुमचं बालक आहे. आणि आई बापाला काय असतं, बालक कसं पण बोलत आहे, बोबडे पण बोलते ना, आवडतं. पण तुम्ही माता पितेच्या समान आहात सर्वजण. या ठिकाणी माझ्याकडून एखादा चुकीचा शब्द गेला असेल, वाकडा शब्द गेला असेल, तर तुम्ही आई बापाच्या हृदयानं त्या ठिकाणी मला माफ करा. आपण सगळ्यांनी आतून काय करा, ह्या गोष्टी सांगितलं माऊलीने की मी माझ्या याची आठवण विसरलं. आपलं काय करा, आपल्याचा अहंकार आपल्याचा मीपणा काय करा, विसरा. म्हणजे आपण काय व्हा, संन्यास व्हा. आणि संन्यास होण्याकरता या ठिकाणी माऊलीने सांगितलेलं आहे. मग काय की आता ग्रहाधिक आगवे ते काही न घेते जावे, जे घेते झाले निसभावी संग म्हणून त्या ठिकाणी काय करा, मग ते केल्यावरती आपल्याला घरदार सोडायची गरज नाही. मग त्या केल्यानंतर काय होईल, जो आपण जेव्हा आपलं असं मन होईल की पुढे माऊली सांगतात, मने ऐसे झाला, जो मने ऐसे झाला संगीतची सांगितला म्हणून तुझे सुख पावला अखंड. ज्यानं मनातून असं झालेलं आहे ना, ज्यानं सगळं अहंकार सोडलेला आहे ना, मीपणा सोडलेला आहे, त्याच्या सगळ्या विषय वासना विरून जातात. आणि तो काय म्हणून सुख पावला
म्हणून तो सुखानं सुखी राहिला कधीपर्यंत अखंडित. म्हणून शिकेत होतं पावला अखंडित. आपल्याला जर अखंडित त्या ठिकाणी सुखानं राहायचं असेल ना तर आपल्याला अहंकार सोडता आला पाहिजे. हीच माऊलींची ओवी आहे की आणि मी माझ्या आयुष्य आठवण पार्था विसरले जायच्या अंतकरण तो संदेशीचा आनंद आहे. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत गाडगे बाबा महाराज की जय. सबसंतन की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि अजून एक आता काय असते नामस्मरणाचं एक महत्व आहे. नामाचा महिमा आणि टाळीचा महिमा. आपण काय करतो इथं मंडपामध्ये बसल्यानंतर मुखाने नामस्मरण आणि हाताने टाळी वाजवली पाहिजे. त्याने काय होतं टाळी वाजवल्याने काय होतं कीर्तनात असेल किंवा कुठे पण सांगतात जेव्हा नामस्मरण करताना टाळी वाजवल्याने काय होतं की टाळी वाजवून काय होतं की जर आपण टाळी वाजवली तर आपली जी आपल्याकडून अज्ञातपणे जी पाप होतात ना ज्ञात पापांना प्रायश्चित्त वेगळं आहे शिक्षा वेगळी आहे. पण जी अज्ञात पाप असतात जसं की चालताना मुंगीवर पाय पडणं माशी मारणं किंवा एखादा नकळत कुठून एखाद्याला शब्द चुकीला जाणं त्याच्यामुळे मन दुखवणं ही अज्ञात पाप आहेत ना ती काय होतात त्या ठिकाणी नष्ट होतात. मग तुकाराम महाराजांना एकाला महाराजांना विचारलं तेव्हा नुसतं तुम्ही सांगताय पाप टाळीवाला पाप जातात ही अज्ञात पाप जातात सगळी हाय का कोणाचे गेलेत का. तुकाराम महाराज म्हणतात की वाल्या कोळी पातकी भूमंडळी त्याने रामनामी वाजवली टाळी आणि त्याच्या पातकांची झाली होळी. म्हणजे वाल्या कोळ्याने राम नावाची टाळी वाजवली आणि त्याच्या पातकांची होळी झालेली आहे. हा रामनामांना टाळीचा महिमा आहे. म्हणून त्या ठिकाणी आल्यानंतर टाळी वाजवली पाहिजे मुखानं राम नामस्मरण केलं पाहिजे. आणि काय होतं या टाळीचा महिमा काय होतो आणखीन की अजून एखाद्या टाळी वाजवली कोणी टाळी वाजवली तर ज्यावेळेला नामदेव महाराजांचं पंढरपूरमध्ये वळवंटात कीर्तन चालू होतं आणि कीर्तन चालू असताना भावार्थ संपला. आता नामदेव महाराज सांगतात की भजन करा सर्वांनी. आता सर्वांनी भजन करा म्हटले. आता त्या भजन चालू करत असताना त्यामध्ये एक माणूस असा होता की त्याला इथून हात नव्हते गडला कोपरापर्यंत हात होते आणि ते व्हाय कोण चोखोबर आहे गोरोबा काकांचे काय होते त्यांचे हात कशामुळे गेले होते तर त्यांनी शपथ मोडली होती की मी स्त्रीला स्पर्श करणार नाही. ती शपथ मोडली म्हणून त्यांनी काय केलं स्वतःचे हात त्यांनी कापून घेतले आणि त्याला सांगितलं नामदेव महाराजांनी काय करा की सगळ्यांनी टाळी वाजवा. पण आता तू अशा हातात काढ दे आता वाजवायची घेतलं तरी पण सगळ्यांच्या भानामध्ये गोरोबा काकांनी टाळी वाजवायला सुरुवात केली. अशी एका वेळी हात वाजवायला सुरुवात केलेली आहे कीर्तनामध्ये नामदेवरांच्या. आणि त्या कीर्तनात असा एका वेळी हात वाजवण्याचा परिणाम असा झाला की गोरा छोटा भजन करी कर फुटले वरच्यावरी. गोरोबा काकाने अशी टाळी वाजवत असतात त्यांना वरच्यावर हात फुटले. हा काय आहे टाळीचा महिमा. म्हणून प्रवचनात कीर्तनात भजनात टाळी वाजवावी. जर भजनात कीर्तनात टाळी वाजवल्यानंतर हात फुटतोय आणि जर नाही वाजवलं तर देव काय करतो हात देतो पण तसा काढून पण घेऊ शकतो. म्हणून हा टाळीचा महिमा आहे नामस्मरणाचा महिना आहे. आणि काय आपण इथंच नामस्मरण करण्याची संधी येऊ. आता आपण घरी गेल्यावरती काय वाजवणार वाटत आपण काय वाजवतो काय म्हणतो तुम्हाला घरी गेला बसाय का वाजव घरी गेला की आपले नातवंड आहेत सून आहेत बायका पोर आहेत ह्यात आपल्याला वेळ मिळत नाही. हिथं एकच संधी आहे आणि हिथं आल्यानंतर हिथलं जर 100% पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यायचं असेल ना तर या ठिकाणी नामस्मरण केलं पाहिजे. कुठे पण असू द्या नामस्मरण केलं पाहिजे हातानं टाळी वाजवली पाहिजे. त्या ठिकाणी आता प्रवचन सेवेला विराम देतो. सर्वांचा पुनश्च एकदा नमस्कार करतो. सगळ्यांचा आशीर्वाद घेतो. सगळ्यांचे धन्यवाद. या ठिकाणी पसायदान होईल आणि या ठिकाणी सांगता होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मग जावे पसाय दाने जे खांचे व्यंकटी कांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे वडो मच्छर ज्वांचे दुरितांचे तिंद्र गावो विश्वधर्म सुरे पाहो जो जे वांचिले लोके लावो ईश्वर निष्ठांची मानती आली अनावरवर चेतना चिंता मनीचे गाव बोलते मातंग जेता बहिण हे सवाई सदा सजन सोय किंवा पूर्ण होऊन दिलो महिनो आदि पुरुषे अखंडित
सर्वांना एक विनंती आहे की 51 वर्ष आहे, 51 तरी वाचक असावे गावचे. काय आहे, आपल्या गावामध्ये आपल्या गावच्या भगिनी येऊन या ठिकाणी वाचताय तर आपली शोभा वाढवते. आपल्या घरटी काय 180 उंबरट आहे, 150 जरी पकडायचं राहणार आपल्याला. घरटी एक वाचणार, प्रत्येक घरात 4-4, 5-5 माणसं आहेत. घरटी एक जरी वाचायला बसला ना तर या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढते, मंडप भरलेला दिसेल. आणि तुम्हाला यावरची आपलं भाग्य आहे की माऊलींच्या रूपाने माऊलीचे नाव करत आपल्याला व्यासपीठ झाले काय सांगते. पण तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांकडे आहे, म्हणजे तुमचं आपलं भाग्य आहे की या ठिकाणी नाव तरी पण आले. ज्ञानेश्वर महाराजांकडून त्या ठिकाणी आपल्याला माऊली झाले या ठिकाणी. म्हणून काय करायचं, उद्याच्या दिवस पुढच्या वर्षी पासून पहिल्या दिवसापासून बसायचे गावकऱ्यांनी पण आता काहीतरी बघा बाबा 180 कमीत कमी 140 लोकांनी घरटी एक माणूस बसू द्या. कार्यक्रमात शोभा वाढते, कार्यक्रम आपल्याला सगळ्यांचा या ठिकाणी. कार्यक्रमाचं मानप्रधाने काय होतो, काय ज्ञानोबा राहिले तुकोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली काय घेतलं का. आज तुम्ही आम्ही प्रवचन करतो, कीर्तन करतो, 1000-2000 रुपये घेतल्याशिवाय करतो का. हे फुकट दिलं माऊली आणि इथं पुढे मिळत नाही, आपल्याला इथं मिळते. आपल्या भाग्यानं दरवर्षी ही काय होती गंगा आपल्याला त्या गंगे स्नान करण्याकरता तिला प्रयागराजला काशाला जावं लागते पैसे खर्च करून. आणि त्या गंगेच्या आपल्याला हिता आहे ती गंगा दरवर्षी येते आपल्याला, ती गंगेचा आपल्याला काही ठिकाणी लाभ घेता येत नाही. त्या गंगेमध्ये गेलं तर 2 गंगाचा फरक आहे. त्या गंगेमध्ये गेलो आपण तिथे एवढा खर्च करून तिथपर्यंत जायला लागतं. ही नग आपल्या इथे येते आणि त्या गंगेत गेल्यावरती नग जर आपल्याला पोहोचायची नसेल किंवा भावरा असेल तर ती गंगा काय त्यामध्ये आपण बुडलो तर ती गंगा मारते. ही अभंगाची गंगा असेल, ज्ञानेश्वरीची गंगा असेल, जातीची गंगा असेल, ह्या ठिकाणी तुम्ही आला आणि ह्या गंगेमध्ये जर तुम्ही बुडला तर ही गंगा मारते, ही गंगा मारते. म्हणून या ठिकाणी काय करायला घ्या, आपल्याला आपलं भाग्यानं असे त्यांचे नाव तरी ज्ञानेश्वर महाराज आहेत त्या ठिकाणी त्यांच्या रूपात व्यासपीठ चालवतात. ते सांगतायत हा परिचय सांगायचा तेव्हा ज्याचा खांब आहे त्या खांबाला धरून त्या ठिकाणी टेकून सांगतायत. ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वराच्या खांबाला टेकून माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाच्या देवाच्याला मंदिर होते. ज्या रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला त्या ठिकाणी रेड्याच्या फाट्याला समाधी आहे. मग आपण जर माणसं आहोत, आपण त्यांचं त्या खांबाला टेकले तरी आपण जर माणसं आपल्याला जर समोर ऐकली ज्ञानेश्वरी वाचली तर आपलं काय उद्धार होणार नाही. त्या ठिकाणी सर्वांचा आभार, त्या ठिकाणी सगळ्यांचे धन्यवाद. अतिशय सुंदर त्यांनी प्रवचन श्री Bye.